नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या समजून घ्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशाचा राजकीय नकाशा बदलणारी डिलिमिटेशनची प्रक्रिया आता पार पडणार आहे. मात्र त्याला दक्षिणेतल्या राज्यांचा अतिशय कडाडून विरोध होतोय. दक्षिणेतल्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा अगदी या मुद्द्यावर एकवटलेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावर एकमेकांसोबत त्यांचे ट्विट्स रिट्विट्स सुद्धा सुरू झालेले आहेत आणि ह्याच मुद्द्यावर संसदेत सुद्धा तीव्र विरोधाची त्यांची तयारी सुरू झालेली आहे. बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत. मात्र हे सगळं का होतंय किंवा हे सगळं होण्यामागचं जे डिलिमिटेशन आहे ते नेमकं असतं काय? काय असं होणार आहे की ज्याची भीती ही दक्षिणेतल्या राज्यांना सतावतीये? असं काय आहे त्या डिलिमिटेशन मध्ये की ज्याच्यामुळे उत्तर भारताचं किंवा उत्तर भारतातल्या राज्यांचं वर्चस्व वाढून दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल असं साऊथ मधल्या स्टेट्सना वाटतंय? हेच सगळे मुद्दे जे आहेत ते आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. डिलिमिटेशन वरून दक्षिणेतल्या राज्यांचं म्हणणं समजून घेण्यापूर्वी थोडक्यात डिलिमिटेशन काय आहे हे पहिले समजून घेऊया. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची संख्या आणि सीमा ठरवणं. वाढती लोकसंख्या लक्षात घेता एकेका खासदारावर अगदी 20-20 लाखांच्या लोकसंख्या असलेल्या मतदारसंघांचा हा भार पडत चाललेला आहे. याचं कारण असं आहे की शेवटचं डिलिमिटेशन हे अगदी 1976 आणि 2001 मध्ये झालेलं आहे. मधल्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्याचा भार या एकेका खासदारावर अगदी 20-20 लाखांचा पडतोय. त्यामुळेच मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येणार आहे, ज्यामुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील सुद्धा सदस्य संख्या या स्वाभाविकपणे वाढतील. लोकसभेचा विचार करायचा झाला तर सध्याच्या घडीला असलेल्या 543 खासदारांची संख्या ही वाढून 850 इतकी होणार आहे, ज्याच्यामध्ये 815 हे राज्यांमधून येणारे खासदार असतील आणि 35 हे केंद्रशासित प्रदेशातून येणारे खासदार असतील. अशीच गोष्ट ही पुढे विधानसभांसाठी सुद्धा लागू होणार आहे. पण या सगळ्यासाठी एक घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याचं कारण असं आहे, मी मगाशी जसं सांगितलं, 1976 मध्ये झालेल्या डिलिमिटेशन नंतर 2026 पर्यंत डिलिमिटेशन हे गोठवण्यात आलेलं होतं, म्हणजे फ्रीज करण्यात आलेलं होतं. डिलिमिटेशन ताज्या जनगणनेनंतर होणं अपेक्षित आहे. म्हणजेच 2026 ला डिलिमिटेशन करायचं झालं तर 2021च्या जनगणनेचा आधार त्याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. मात्र कोविड आणि नंतर न जाणे कोणत्या कारणास्तव पण जनगणना ही काही झाली नाही, म्हणून आत्ताच्या घडीला सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारावर डिलिमिटेशन जे आहे ते करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र यावर सुद्धा विरोधकांचा हा आक्षेप आहे. मूळ प्रश्नावर यायचं झालं तर ज्या पद्धतीने ही खासदारांची संख्या वाढणार आहे तिथेच दक्षिणेतल्या राज्यांचा विरोध आहे. याचं कारण आहे लोकसंख्येनुसार ही खासदारांची संख्या वाढणार आहे. अशात दक्षिणेत नियंत्रणात असलेल्या लोकसंख्येमुळे त्यांच्या वाट्याला कमी जागा आणि उत्तर भारतातील जास्त लोकसंख्या लक्षात घेता तिथले खासदार हे जास्त होतील. त्यामुळेच दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल असं ह्या राज्यांना वाटतंय. उदाहरणाखातर सांगायचं झालं तर दक्षिणेतली राज्य, प्रामुख्याने तामिळनाडू सारखी राज्य की जी हिंदीला अतिशय कडाडून विरोध करतात, किंवा अशी अनेक विधेयकं असू शकतात की ज्याच्यामध्ये तो हिंदी किंवा हिंदी लँड ज्याला म्हटलं जातं किंवा उत्तर भारतीयांच्या भूमिका विरुद्ध दक्षिणेतल्या भूमिका या आपल्याला बऱ्याचदा वैचारिक पातळीवर विरोधातल्या पाहायला मिळतात. आता अशात जर तुमचे खासदारच कमी असतील संसदेमध्ये, तुमच्या विरोधाला फारसं वजन सुद्धा राहत नाही. म्हणूनच आत्तापासून दक्षिणेतली राज्य विरोधाच्या पावित्र्यात असलेली पाहायला मिळतात. लोकसंख्या नियंत्रणासाठी दक्षिणेतल्या राज्यांनी वेगवेगळ्या वेळेला धोरणं राबवलेली आहेत आणि उत्तरेत मात्र तसं झालेलं पाहायला मिळत नाही. हा आमचा गुन्हा आहे का, असा प्रश्न दक्षिणेतली राज्य विचारतायत. आर्थिकदृष्ट्या सुद्धा आमचा सहभाग जास्त आहे, मात्र त्या तुलनेत आम्हाला कमी आणि बिहार सारख्या राज्याला जास्त वाटा मिळतो. त्यामुळे आधीच दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होत असताना खासदारांचं प्रतिनिधित्व सुद्धा कमी असेल तर केंद्रातील सत्ता स्थापनेतील बार्गेनिंग पॉवर पासून संसदेतील वेगवेगळी विधेयकं मंजूर करण्यात आमचा आवाज हा दाबला जाईल किंवा त्याला तो फारसा ऐकला जाणार नाही, अशी भीती जी आहे ही या दक्षिणेतल्या राज्यांना वाटते. यात आणखीन एक थिअरी मांडली जाते, ती म्हणजे लोकसंख्या नाही तर 50% च्या दृष्टीने सीट वाढवण्याची. आता हे सुद्धा आपण उदाहरणाखातर समजून घेऊ तर थोडं सोप्या भाषेत समजेल. ते उत्तर प्रदेशचं आपण उदाहरण याच्यामध्ये घेऊ शकतो. उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या ही 80 आहे. 80च्या निम्मे म्हणजे 40 ने खासदारांची संख्या वाढेल. म्हणजेच उत्तर प्रदेशचे विद्यमान 80 खासदार आणि प्लस त्याच्यामध्ये निम्मे जे 40 आकडा येतो तो ऍड करायचा. याचाच अर्थ उत्तर प्रदेशच्या एकूण खासदारांची संख्या ही डिलिमिटेशन नंतर 120 वर जाईल. पण यातही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या प्रक्रियेनुसार डिलिमिटेशन होणार आहे त्याने तामिळनाडू, पॉंडिचेरीचं जरी उदाहरण घ्यायचं झालं तर ती एकूण खासदारांची संख्या 40च्या घरामध्ये जाते. आता 40चे निम्मे जर आपण पाहिले तर ते 20 होतात. 40 मध्ये आपण 20 ऍड केले तर ती टोटल जाते 60 पर्यंत. पण हेच जर आपण उत्तर प्रदेशचं पाहिलं तर उत्तर प्रदेशच्या खासदारांची संख्या ही 80 आहे.
त्यातले निम्मे 40 जर आपण ऍड केले तर 80 आणि 40 म्हणून ते 120 वर जात आहेत. म्हणजेच तामिळनाडूपेक्षा उत्तर प्रदेशमधून 60 अधिकचे खासदार हे लोकसभेमध्ये जातील. हीच भीती दक्षिणेतल्या राज्यांना सतवते जर 50% फॉर्म्युल्यानुसार ही खासदारांची संख्या वाढवण्यात आली तर. ह्या पलीकडे उत्तरेतल्या तुलनेत दक्षिणेतल्या राज्यांना डिलिमिटेशनने कसा फटका बसणार आहे याबाबत एक डेटा सुद्धा द हिंदू या वृत्तपत्राने दिलेला आहे, ज्यात सांगण्यात आलेलं आहे की आत्ताच्या घडीला दक्षिणेतून जाणाऱ्या खासदारांचं प्रमाण हे 24.3% इतकं आहे. मात्र डिलिमिटेशन नंतर ते घसरून 20.7% येईल. या उलट जर हिंदी भाषिक पट्ट्यातील खासदारांचं प्रमाण पाहिलं तर ते 38.1% वरून 43.1% जाईल, म्हणजेच तिथे वाढेल. आता ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर किंवा दक्षिणेतल्या राज्यांकडनं होणाऱ्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा या दोन्ही बड्या नेत्यांनी दक्षिणेवर अन्याय होणार नाही असं अनेकदा आश्वस्त केलेलं आहे. पण असं असलं तरी सुद्धा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशनला टोकाचा विरोध केलेला आहे, ज्याचे पडसाद हे संसदेमध्ये सुद्धा उमटणार आहेत. आता ही सगळी राज्य म्हटल्यानंतर 2 राज्य राहत आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी अजून याबद्दल कुठलंही असं स्टेटमेंट केलेलं नाहीये, वक्तव्य केलेलं नाहीये. आणि अजून एक राज्य राहतं ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये सत्ता आहे सध्या टीडीपीची आणि तो सध्याच्या घडीला एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे त्यांनी सुद्धा डिलिमिटेशनला काही फारसा विरोध केलेला नाहीये. पण त्या तुलनेमध्ये मात्र तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक, जिकडे विरोधी पक्षांची सरकार आहेत आणि काँग्रेस, डीएमके यांचा याला विरोध लक्षात घेता संसदेचं हे विशेष अधिवेशन जे आहे ते प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. अर्थात याच्यामध्ये सरकारकडनं किंवा काही सोर्सेसकडनं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की याचं नेमकं स्वरूप, की हे डिलिमिटेशन नेमकं कशा पद्धतीने होणार आहे, कुठल्या फॉर्म्युलावर होणार आहे, याची कुठलीही स्पष्टता ही आत्ताच्या घडीला त्या विधेयकातनं दिसून येत नसली तरी संसदेच्या चर्चेच्या वेळेला मात्र त्याची पूर्णतः स्पष्टता येईल, जेणेकरून दक्षिणेतल्या सुद्धा राज्यांना हे जाणवेल की त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाहीये असं सांगितलं जातंय. खरोखर संसदेच्या चर्चेदरम्यान हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला होणाऱ्या चर्चेदरम्यान सरकारकडनं दक्षिणेतल्या राज्यांना ह्याबद्दल पुरेसं आश्वस्त केलं जातं का, त्यांचं त्याच्यावर समाधान होतं का, हे आपल्याला या अधिवेशनादरम्यानच समजू शकणार आहे. आणि अर्थात त्याबद्दलची सुद्धा स्पष्टता आणणारे रिपोर्ट्स तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळतील. राहिला प्रश्न शेवटाला महाराष्ट्राबद्दल सांगायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खासदारांची संख्या ही वाढणार आहे. पण आत्ताच्या घडीला तरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाकडनं अशा पद्धतीने कुठल्याही टोकाचा विरोध हा काही पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र हा काही दक्षिणेतल्या राज्यांसोबत सुरात सुरू मिसळताना पाहायला मिळत नाहीये. पण पुढे जाऊन काही खासदारांच्या या संदर्भातल्या भूमिका आल्या तर त्या सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. या डिलिमिटेशन प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि याच संदर्भातले आणखीनही तुम्हाला काही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील, समजून घ्यायचे असतील तर त्याबद्दलचे सुद्धा सजेशन्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समधनं सुचवू शकता. तुर्तास आत्ता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.